अध्याय 9 परिटांना वरदान. हा अध्याय पठन केल्यास आपणास ऐश्वर्य प्राप्ती होईल. अध्याय 9 परिटांना वरदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्रीपाद वल्लभ कौरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्य श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. त्यांनी लोकचाराला अनुसरून संध्या व पूजा आदी कर्मे करत असत. त्या गावात एक परीट राहत असत. ते भाविक होते. श्री गुरूंना पाहताच ते हातातले काम ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचे. एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्रीपाद त्यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुमची कष्टाची कामे करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून त्यांना खूप बरे वाटले. ते संसार चिंता टाकून त्यांची सेवा करू लागले. मठांगण झाडणे, संडास समार्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत. वैशाख मासात त्या पर्यटनाने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रिया समवेत नौकार विहारासाठी आला होता. त्या राजस्त्रिया दागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. त्या समयी राजाची शृंगारलेली नौका, त्याचा नदीतीरावरील वैभव्य संपन्न लवाजमा, त्याची सैन्य, सेवक, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा सुख सोहळा पाहून ते अक्षरशः भारावून गेले. मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. याने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरूंची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे. आपले जिनेच व्यर्थ होय. तेव्हा त्याने मनोगत जाणून श्रीगुरू म्हणाले, काय हो, तुमच्या मनात काय चिंतन चालले आहे? ते म्हणाले, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला हेवा वाटत असून आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटत आहे. पण असा विचार मी का करू? कारण तुमच्या चरणाची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, परी, तुम्ही जन्माला आल्यापासून कष्टच करत आहात. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीत. त्यामुळे तुमच्या मनात सुखभोगांची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा होईल. म्हणून पुढील जन्मात तुम्ही यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचेच राजा व्हाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाले, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तुम्ही माझे निस्यम भक्त आहात. मी तुम्हाला कसे अंतर देईन? तुमच्या ऋतुपका काळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. आता ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांगा. परीट म्हणाले, स्वामी, त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगीन. तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्यांना निरोप दिला. घरी गेल्यावर ते परीट मरण पावले. कालांतराने त्यांनी बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. परीटांची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नामधारक, श्रीपादांच्या वास्तवाने कौरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्मा फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु अश्विन मध्ये द्वादशी स्मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तिथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालू आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. हरिओम.